क्या बात आहे, क्या बात आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. आपल्या या फॉर्मॅटमध्ये पहिली मॅच करण्यासाठी आलेले आहेत. पहिला दिवस आहे आणि आता आपण तर मात्र आपण जर पाहिलं तर पूर्णपणे मूडमध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. ठाकरे सर 6 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. 15 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चला सुरुवात करा लवकरात लवकर खेळायला. षटक क्रमांक पहिला आहे. आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, त्यानंतर इथं मात्र एक बिग हिट पाहायला मिळतोय. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. या वेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कही पे निगाही कही पे निशाणा अशा रीतीने आपण जर पाहिलं तर हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. तर निश्चितच व्यासपीठावर विराजमान संतोषजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ठाकरे सरांनी जो डान्स केला त्याच्यासाठी 200 रुपयाचं डबल पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. निश्चितच खेळामागे तुम्ही एन्जॉय करा, आनंद करा, कारण ही इथून जी खेळाची जी वृत्ती आहे ती आपले शरीरस्वस्थ राखण्यासाठी, त्याचबरोबर आनंद एन्जॉय करण्याची आणि तो आनंद साजरा करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेत असलेले ठाकरे सर यांना आपण पाहू शकता. षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. धावसंख्या बिनबाद 16. क्या बात आहे. खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली गेलेली आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्या अनुषंगाने थोडंसं कॉपरेट करायचं आहे. आजचा शेड्यूल थोडा उशिराने चालू झाला, त्या कारणास्तव सर्व टीमला विनंती आहे की येणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्या लवकरात लवकर दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करावेत. या वेळेस पाहू शकता अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमा पार येतोय चौकार. इथं मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉल दिलेला आहे आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. फलंदाजीने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर या अवंतर धावेने 21 या अंकावरती जाऊन पोचली जाते. ठाकरे सरांनी जो डान्स केला होता मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथं जमा केलेलं आहे. या वेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. गावदेवी सोनाली संघाचे कर्णधार सन्मान्य संतोषजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं गेलं होतं आणि ते पारितोषिक या ठिकाणी जमा केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. या वेळेस अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे. निर्धारचे होते सांगता कुठेतरी खराब चेंडू आपण पाहिला होता पहिला, त्यानंतर आपण पाहिलं तर नोबल चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर कुठेतरी लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विठ्ठल टनोते गोलंदाजी मार्कवरती या वेळेस उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक पोचेल का, परंतु चेंडू मात्र पोचला गेलाय सीमारेषे पार. येतोय बिग हिट षटकार.
एकदा पाहूया गोलंदाज तयार होतोय विठ्ठल. या वेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे त्याच रिझन मध्ये आणि इथं मात्र काय घडतं पाहूया. यस, चेंडू सीमा पार, चौकार. खरबूजा रंग बदलताय. आमचे मात्रेस सर कधी रंग बदलतील आणि या मैदानाच्या आतमध्ये डान्स करतील. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मिस टाइम फटका आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचते तोपर्यंत पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. हे चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन फलंदाजांमध्ये दोन धावा अचूकरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतो आहे पण 34 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 18. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत गडी बाद झालेला नाहीये ना. हवी ती धावसंख्या धावफलकावरती मात्र जमा केलेली आहे. कारण आपण पाहतोय की 34 धावा या खूप धावा मानल्या जातील या दोन षटकांमध्ये. कारण 40+ आहे फॉर्मॅट आहे आणि 40+ धावसंख्या ही चांगली गणली गेली आहे असं नेहमी म्हटलं जातं. परंतु या दोन षटकांमध्ये 34 धावा एक अधिक धावसंख्या धावफलकावरती जमा झालेली आहे. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2024-25 ची चाचणी स्पर्धा मित्र आपण अनुभवतात. चाचणी स्पर्धा सर्वांच्या आवडीचा विषय मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा जेव्हा चाचणी स्पर्धा खेळली जाते तेव्हा तेव्हा आपल्या टीममध्ये नवीन खेळाडूंचा भरणा एंट्री केली जाते आणि त्याचा आनंद प्रत्येक संघाला असतोय आणि त्याची वाट नेहमीच वर्षभर प्रत्येक संघ पाहत असतोय की चाचणी स्पर्धा कधी, चाचणी स्पर्धा कधी. आणि ती वेळ, तो दिवस आजचा मित्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. अतिशय थाटामाटात उत्साहात आज या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा समारंभ झाला. आपण पाहिलं तर पिंपलास या ग्राउंडवरती खेळवलं जाते आणि या सोनाले या ग्राउंडवरती, दोन ग्राउंडवरती या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रशांत तयार होतोय. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. थ्रो कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला. दोन धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. तिसरी धाव घेण्याचा एक घातक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. मी तर म्हणेन 2 ओव्हरमध्ये या दोन फलंदाजाने खूप रनिंग केली. त्या कारणास्तव एक थकवा सुद्धा जाणवतोय आणि आपला विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये इंटर करतोय. या पुढील चेंडू या वेळेस उडवलाय आणि इथंही पाहू शकता आपण 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चेंडू यस. कारवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय निलमजी नाईक साहेब यांच्याकडून सुद्धा त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. या दरम्यान क्या बात आहे. चेंडूला विडकावून दिला सीमारेषे बाहेर. बिग हिट, षटकार.
निश्चितच आपण जर पाहिलं तर सन्मान्य संतोषजी पाटील त्याचबरोबर सन्मान्य नीलमजी नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक ठाकरे सरांसाठी इथं जमा झालेलं आहे. या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. पण एकदा खेळाला सुरुवात होते. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 46 धावा ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. वरच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केलेला आहे. दबाव टाकलेला आहे आणि इथं मात्र कलेक्शन चुकीचं झालं. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव होईल का? परंतु नाही आहे. 2 धावा इथे जमा केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 48 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. षटक क्रमांक इथं मात्र आपण जर पाहिलं तर तिसरं आहे. ज्या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा जमा केल्या त्या कुठे इथे तरी कारगर ठरत असताना ती रणांची रांगोळी आहे ती खूप चांगली उठून दिसते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि थोडंसं तालमेलमध्ये कमी काय घडते पाहूया. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मुकेश यांनी आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. यस लव यांच्या बॅट मधून तो फटका खेळला गेला होता. यस पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. निकम येतोय. प्रशांत टणवतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एकदा काहीतरी विघ्न. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. षटकार.
ओव्हर कंप्लीट झालेली आहे. यानंतर होणारा सामना बालाशेठ प्रतिष्ठान बिनार वर्सेस विक्रम स्पोर्ट वडूनवगर या संघादरम्यान होणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. तीन षटकांचा खेळ इथं संपन्न झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 55 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर 18 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 21 धावा, म्हणजे चढता क्रम आपल्याला पाहायला मिळते. 16, 18, 21. अंतिम षटक घेऊन येतोय संजय. तर पाहूया संजय काय कानमंत्र देतोय गोलंदाजाला. धावा थांबवतोय की बहाल करतोय हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथं मात्र चुकी पाहायला मिळते आणि एका धाब्याचं दुसऱ्या धाब्यामध्ये परिवर्तनही करताना पाहायला मिळालं. एक चांगला सहज सोपा झेल होता, परंतु कन्वर्ट करता आलं नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय 2 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. या 2 धाब्याने धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. 57 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस बिग हिट जरूर करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय की एक निर्धावची होते इथे सांगता. कारण आज आपण पाहिले या ठिकाणी 3 ओव्हरमध्ये तब्बल 55 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता मात्र आपण जर पाहिले तर 57 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पाहूया काय घडतंय. एक धाव तर घेतलेली आहे. पंचांचा इशारा काय येतोय. यस, नो डाऊट डावेष्टी सोडून जाणारा चेंडू होता. अवंतर धाव्याने अजून एक धाव कंप्लीट दिलीच जाते, म्हणजे या चेंडूवरती मिळतात 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जर पाहिली तर 59 59 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु अफलातून गोलंदाजी. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथं मात्र पाहू शकता आपण फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. पुढील चेंडू. या वेळेस आपण जर पाहिलं तर उजवी एसटी सोडून जातोय. यस, पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती सुद्धा घेतल्या जात आहेत. धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या 2 ने वाढून होते, ती म्हणजे 62 या अंकावरती जाऊन पोचते. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात अधिक धावसंख्येचा रेकॉर्ड 74 धावांचा आहे. या वेळेस उडवलाय. क्या बात आहे. पाहूया काय घडतंय. यस, चेंडू थांबत नाहीये, जातोय सीमा पार, येतोय तोलून मापून मारलेला षटकार. या वेळेस लेग स्टंपवर चेंडू ठेवला होता. आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस. एक धाव कंप्लीट केली जाते. पाहूया दुसरीचा प्रयत्न जरूर चालू होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गॅदरिंग पाहायला मिळाली. या दरम्यान एका धाब्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली तर 69 69 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. 74 धावांचा इथं हाय स्कोअर आपल्याला पाहायला मिळतं. खास करून आपण जर पाहिलं तर जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. या वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेले आहे.
एक धाव कंप्लीट केलेली आहे, दबाव टाकलेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथं मात्र आता फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. तर चला दोन्ही संघ नायक या टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, विक्रम स्पोर्ट वडुनवकर आणि बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे. तर मी गणेशदादा ठाकरे यांना विनंती करतोय नाणेफेक करण्याकरता आपण यावं. त्याचप्रमाणे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने सूचना आलेली आहे. सामना 3 षटकांचा होईल. सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता नाणेफेकीचा कक्ष आर के बिल्डर, छापा असा कॉल आहे भिनार संघाचा. तर भिनार संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 3 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. तर नाणेफेक जिंकलेली आहे. महत्त्वपूर्ण सामना असेल. निर्णय काय असेल? फलंदाजी क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 20 ते 25 पर्यंत रोखायचा. मागच्या सामन्यामध्ये जे काही घडलं ते विसरून आता मात्र भिनार संघ एक चांगल्या उमेदीने, एक चांगल्या ताकदीने मैदानामध्ये पाहायला मिळेल. हां हां, चांगलं शुभेच्छा असतील. तर मी बोलतोय विक्रम स्पोर्ट्स वडुनवगर संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक आपण हरलेले आहात. प्रथम आता फलंदाजी करायची आहे. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान आपण देऊ इच्छिता? समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. ते आता पहिले आवाज भिनार संघ होता, आता ते बाले प्रशासन केलं. तर पहिले ओपनमध्ये आवाज भिनार संघ होता. चांगला संघ आहे. कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि अगदीच जर आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत लढत देण्याची जी मजबूतता होती ही तुमच्याकडे ही पाहायला मिळाली. आता मात्र तीच पुन्हा एकदा लढत पाहायला मिळेल. नक्की नक्की. शुभेच्छा असतील. तर नाणेफेक जिंकलेली आहे भिनार संघाने आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. वळी आपण नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे जिकडे सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. यस, थँक यू व्हेरी मच. द वॉइस ऑफ झेडके भिवंडी रोहन पाडेल. ऑली आपण थेट मॅचच्या दिशेने. सेव्हन्टी 71 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. वेलकम भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता काशीनाथजी गुलवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं सारंगगाव टीमच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून 4 षटकामध्ये तब्बल 70 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 71 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या 71 धावांचा पाठलाग गावदेवी पूर्णा टीमच्या बाजूने. पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मनोज विथ यशवंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी पूर्णा टीमची ही सलामीची जोडी. तर फ्रंट लाईन षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बजरंग पाहायला मिळतोय.
पाहूया बजरंग कशा प्रकारे सुरुवात आपल्या टीमला करून देईल. चला त्वरा करा. अजूनही 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणावरनं खेळवायच्या आहेत. सो प्लीज आम्हाला वेळे संदर्भात कोऑपरेट करा. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. यानंतर अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 71 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मनोज टावरे विथ यशवंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल बजरंग. या बलेचा बॉल टॉपेज लागलाय. चेंडू आवत आहे यष्टीरक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. फलंदाज बाद मनोज बाग टू द डगआउट. अतिशय सुरेख फलंदाजी टीम सारंगावच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे त्या ठिकाणी. बजरंग पुन्हा एकदा या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पंच सामना थांबवायचा आहे आपण. यस तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज पहिल्या बॉल पासून आपण पाहतोय MCA पंच माधवजी ठाकरे सर, त्याचबरोबर सुनील म्हात्रे सर, विक्रम नाईक सर, तिघांची चांगली भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कोणत्या प्रकारे धाव अजूनही धावफलकावर लावली नाहीये. बजरंग पुन्हा एकदा या वेळेस या मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला. अजून एक गडी बाद. बरोबर टीम पूर्णच आणि त्यासाठी मात्र पहिला 5 बॉल चा अवधी या ठिकाणी लागलाय. 5 बॉल खर्च झाल्यानंतर मात्र अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. तब्बल 71 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त एकच धावफलकावर आहे. त्याचबरोबर 2 विकेट्स या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ मेंटेन केली गेली बजरंग या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत 2 महत्त्वाचे गडी त्या ठिकाणी बाद झाले. तर आता मात्र सामन्याचं रंगरूप जे आहे ते पहिल्या षटकानंतर भरपूर बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
आव्हान जे आहे ते कुठेतरी कठीण झालंय आता मात्र टीम पूर्णाला, कारण येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर आमचे गुणलेखक राजा मला सांगत आहेत 70 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर मानाजीला आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे टीम सारंगावचा. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पूर्णपणे चार्ज झालेला दिसतोय सारंगाव संघ. पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या माध्यमातून दिसून येते. षटकातील पुढचा बॉल आडव्या बाटने प्रहार झाला. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्या दरम्यान रनआउटची संधी नक्कीच मिस झाली आहे, परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात रवी याला मैदान सोडावं लागेल. भरपूर इम्प्रेस केला होता. या वेळेस हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. येस इज गॉन. फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात. हवा 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्या त्या ठिकाणी पूर्ण टीमने. नवीन फलंदाज विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये. नेट 6 नंबर 6व्या क्रमांकावरती आपण विठ्ठलला पाहतोय जो डावखुरा फलंदाज आहे. मानाजी पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. साधावा. विठ्ठल आणि निलेश दोघांमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. विठ्ठलने तर दाखवून दिलाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका ठोकलाय त्याच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल या वेळेस यष्टीचित करण्याचा प्रयत्न सुरक्षित आहे त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये विठ्ठल. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक बिग फाईट. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष विक्रम स्पोर्ट वडुनगर. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमसाठी करो या मरो की परिस्थिती नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या सकाळच्या सत्रात आपण भिनार टीमला पाहिलं तर दुपारच्या सत्रात आपण वडुनगर टीमला पाहिलं. एक एक मॅच नक्कीच पराभूत झाल्यात. तर ही पुढची मॅच यस वडुनगर एक मॅच जिंकली आहे तर सरवलीपाडा एक मॅच हारली आहे. सो भिनार टीमला खूप महत्त्वाची मॅच आहे. जी मॅच तुम्हाला खेळायची आहे वडुनगर टीम समोर
अतिशय महत्त्वाची मॅच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिना टीमसाठी. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर 62 धावांची आवश्यकता आहे. लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे. निलेश पाहूया काय करेल आपल्या टीमसाठी, कारण प्रत्येक बॉलवर तुम्हाला बिग मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे. षटक क्रमांक 3 फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंडकडनं षटकातील पहिला बॉल. समोर निलेश, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. क्षेत्ररक्षण चांगलं जरूर झालंय त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही, मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये टीम सारंगावर. लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 11 बॉलवर तब्बल 61 धावा तुम्हाला विजयासाठी ठोकायच्या आहेत. फुलाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. समोर विठ्ठल, या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय, गॅप शोधली, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका विठ्ठलच्या बॅट मधून आला. विठ्ठलचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला या फटक्याच्या माध्यमातून. यावेळेस देखील त्याच रिझन मध्ये आपण चेंडू पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा. तब्बल 71 धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाहीये पूर्ण टीमच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती तुम्हाला पहिल्या षटकापासून, परंतु पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर फुलाजी देखील चांगली गोलंदाजी करतोय. त्या दरम्यान जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. यस, पंचांचा अंदाज तुम्ही पाहू शकता, 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल. फुलाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आज सर्व काही जे आहे ते सारंगाव टीमच्या बाजूने घडतंय या मॅच मध्ये. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण नक्कीच सर्व फॉर्मॅट्स जे आहेत ते चांगले पाहायला मिळतात सारंगाव टीमच्या बाजूने. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिले, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, मात्र 4 की 6. यस, पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषा पार झालाय, 4 धावा चौकार. आता मात्र शेवटचं षटक औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे टीम पूर्णाला. अर्थातच विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय टीम सारंगाव. निकम शेवटचं षटक फेकण्यासाठी आलाय. 6 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे त्या ठिकाणी निकम या गोलंदाजाला. 6 चेंडू 48 धावा, मिशन इज इम्पॉसिबल. षटकातील पहिला बॉल, वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल.
24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. नो माइन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय, मात्र त्या दरम्यान पाहता पाहता चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. खरं तर या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला पहिल्या षटकापासून होती. चौकार आलाय, मात्र उशीर झालाय. यानंतर नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जी आहे वडोनगर विपक्ष भिनार, सामना 3 षटकांचा असेल. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे याची नोंद घ्या. आणि पहिलं षटक जे आहे ते षटक नक्कीच 45 ची नियमावली आहे त्या नियमाप्रमाणेच खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी, मात्र फरक पडणार नाहीये. टीम सारंगावला विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. अगदी विजयापासून 2 चेंडू दूर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉल उडवलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला जज केलं जात आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. आता मात्र चुकी पाहायला मिळत नाहीये. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. हार्ड लक टफ लक टीम पूर्ण